तुमचा जो डिफेन्सचा चॅप्टर आहे तुम्ही घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन विचारतात ते सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन विचारतात रँक स्ट्रक्चरवरती, बरोबर. रँक स्ट्रक्चरवरती सगळ्यात लोएस्ट ऑफिसर रँक कोणती, हायेस्ट ऑफिसर रँक कोणती. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन येतो की हेडक्वार्टर कुठं आहे, आर्मीचं साऊथ हेडक्वार्टर कुठं आहे किंवा मेन हेडक्वार्टर कुठं आहे, बरोबर. किंवा आत्ताचा करंट आर्मीचा जनरल कोण असेल, नेव्हीचा कोण असेल, अशा टाईपमध्ये पण विचारतात. किंवा आणखीन काय विचारतात तुम्हाला, ट्रेनिंग कमांड कुठं आहे, बरोबर. असला पण क्वेश्चन येतो. आणि कसले क्वेश्चन असतात तुम्हाला, बॅलिस्टिक मिसाईल विचारतात, त्याची रेंज विचारतात कधी कधी, बरोबर ना. तर हे सगळं आहे ना ह्याच्यामध्ये कव्हर होते. असं समजलं का. हे टॉपिक जो आहे तो आर्मीच्या रिलेटेड आहे. एअरफोर्स आणि नेव्हीचं आहे ते सेपरेटली बनवलं, त्याच्यामधनं थोडंफार कव्हर होईल. बाकी दुसरी स्लाईड आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे, कळाल. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंग तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगमध्ये काय, आपल्या इंडियन आर्मीमध्ये सध्या ॲक्टिव्ह पर्सनल किती आहेत माहीत आहे तुम्हाला. हा बघा नंबर आहे. म्हणजे ॲक्टिव्ह माणसं जी जॉबवरती आहेत टोटल आपली 13,25,000 सोल्जर विथ ऑफिसर्स असलेली आर्मी. आणि तुम्हाला माहीत असेल आपली आर्मी जगामध्ये किती नंबरची आहे, थर्ड आहे. थर्ड फर्स्ट नंबरला आहे US, 2 नंबरला रशिया नाही, चायना. 3 नंबरला आहे इंडिया. ओके. आता इंडिया आणि रशियामध्ये कन्फ्लिक्ट आहे, म्हणजे आता नंबर जो आहे तो अप्रॉक्सिमेटली इक्वल चालला आहे आपला रशिया आणि इंडियाचा. तरी पण आपली इंडियन आर्मी जी आहे ती जगामध्ये थर्ड हायेस्ट किंवा थर्ड बिगेस्ट आर्मी इन द वर्ल्ड. ओके. आता तो USSRला मागं टाकत आहे, म्हणजे रशियाला, कळालं का. जसं आता आपलं इंडियन पॉप्युलेशन जी होती ती चायनाला जस्ट मागं टाकली आता त्यांनी, बरोबर. चायनाची पॉप्युलेशन किती होती, 140 करोड. आता आपली पॉप्युलेशन किती झाली, 140 प्लस झाले. आता 2023मध्ये जो आहे तो ह्या वर्षीचा दर 10 वर्षांनी नंतर तुम्हाला माहिती आहे पॉप्युलेशन मेजरमेंट होते, बरोबर ना. तर सेन्सेस मेजरमेंट होतं दर 10 वर्षानंतर. तर ह्या वर्षी पूर्ण मेजर झाले. फक्त अडलंय कुठं, काही गव्हर्नमेंट आहेत त्यांनी काय सांगितलं की तुम्ही रिलिजन वाईज सेन्सेस द्या. म्हणजे काय, हिंदू पॉप्युलेशन किती आहे इंडियामध्ये, त्यामध्ये बिहारमध्ये किती हिंदू राहतात, SC कॅटेगरीतले किती आहेत. आता असं का केले तर तुम्ही जे बघता कास्ट हे एवढे किती नंबर आहे विराज सांग, वाच की. 21,42,820. बरोबर. हे एवढे जे आहेत ना ते रिझर्व्ह फोर्सेसमध्ये. आता रिझर्व्ह फोर्सेस म्हणजे काय, बस रिझर्व्ह फोर्सेस म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तुम्ही हे ऐकलं असेल बघा, CRPF माहिती आहे ना, सेंट्रल हे ऐकलंय का सांगा. BSF नाही मी केलंय ते बघा. CISF ऐकलंय का, सेंट्रल इंडस्ट्रियल. तुम्ही इंडस्ट्रीज बघता बघा, रिलायन्स इंडस्ट्री असेल किंवा TCS कंपनी, इन्फोसिस कंपनी, त्या कंपनीमध्ये जी इंडस्ट्रियल सर्व्हिस असते, जी सिक्युरिटी असतात ती प्रोव्हाइड करतात. म्हणजे अंबानीला तुम्ही बघता सिक्युरिटी असते ती कोण असते, CISF. कळलं का. तुम्हाला वाटतं CRPF आहे, CRPF नसते, ती कोण असते, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. फक्त इथं रिझर्व्हच्या ऐवजी काय टाकले, इंडस्ट्री, I फॉर इंडस्ट्री, कळलं. थर्ड नंबरला असती BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. आता ही जी BSF आहे ना ती कुठं आहे, मॅक्सिमम आपल्या राजस्थानमध्ये ॲक्टिव्ह आहे आणि बांगलादेश बॉर्डरला, कळलं का. राजस्थान, गुजरात आणि बांगलादेश बॉर्डर हे सगळं BSFला कंट्रोल करायचं. त्याच्यानंतर येते ITBP, माहिती आहे काय, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. म्हणजे तुम्ही चायनाची जी बॉर्डर बघता आत्ताची, चायना बॉर्डर माहिती आहे तुम्हाला, तर त्या चायना बॉर्डरवर कंट्रोल सगळं ठेवत असतं ITBP. आता ही ITBPची का सुरुवात केली तुम्ही बघितलं, 1962ला काय झालेलं, वॉर झालेलं इंडिया चायना, त्यामुळं तिथे एक पोलीस रिझर्व्ह फोर्स असावी, त्यामुळे ITBP चालू केलं, कळलं. हे महत्त्वाचं तुमच्या एक्झामला येतं. सगळ्यात ऑफिसरची जी लोएस्ट रँक असते ती कुठली असते, लेफ्टनंट. हे लेफ्टनंटची पोस्ट आहे ती तुम्हाला 2 एक्झाम असतात, एक तर NDA किंवा एक तर CDS. ओके. ह्याचं लिमिट आहे 19 वर्ष, 19 हा. ह्याचं लिमिट आहे 25 वर्ष, समजलं का. म्हणजे एक लेफ्टनंट जो आहे तो ॲव्हरेजला आपण धरून 22 इयर्स असतो. ओके. 22 to 23 इयर्स तुम्ही ज्यावेळी असता एजनं
तेव्हा तुम्हाला लेफ्टनंटची पोस्ट भेटू शकते ॲज अ ऑफिसर म्हणून. त्याला काय म्हणायचं माहिती आहे का, ॲज अ कमिशन ऑफिसर. पुढं तुम्हाला अजून एक दाखवणार आहे मी. तो आर्मीमध्ये सुभेदार पण असतात, सुभेदार मेजर असतात, हवालदार असतात. ते काय असतात आणि हे काय असतात. लक्षात ठेवा, ऑफिसर रँक कोणापासून चालू होते, लेफ्टनंट. लेफ्टनंटला किती स्टार असतात, 2 स्टार. लेफ्टनंट नंतर लगेच तुमचं 1.5-2 वर्षामध्ये प्रमोशन होतं आणि तुम्हाला ॲज अ कॅप्टन. कॅप्टनला किती स्टार, 3 स्टार आहेत. आता बघा, विक्रम बत्रा जो होता तो 23 वर्षाचा होता, बरोबर. पण तो कारगिल वॉरमध्ये असल्यामुळे त्याला लगेच प्रमोशन भेटलं आणि तो कॅप्टन झाला 6 महिन्यामध्येच. असं तुम्ही काय चांगलं काम केलं किंवा वॉरमध्ये पार्टिसिपेट असला एखाद्या इव्हेंटमध्ये, तुमचं प्रमोशन लगेच होतं, समजलं. कॅप्टनला किती स्टार असतात, 3 स्टार. कॅप्टन नंतर येतो मेजर. मेजरला काय असतो, एक एम्बलम, राजस्तंभ म्हणतो त्याला आपण, बरोबर का. त्याला मेजर ही रँक. ओके. मेजर नंतर कोण आहे, लेफ्टनंट कर्नल. 1 स्टार आणि एक एम्बलम. आता हा लेफ्टनंट कर्नल आहे ना, तो आपल्या पोलिसांच्या IPS बरोबर असतो. तुम्ही IPS ऑफिसर बघितला का, हां, जी UPSC एक्झाम घेतली, इंडियन पोलीस सर्व्हिस. IPS म्हणजे जिल्ह्याचा SP असतो, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, बरोबर, जिल्हा पोलीस प्रमुख. त्याला असं असतं बघा, 1 स्टार असतो आणि 1 असतं. म्हणजे तो कुणाच्या लेवलचा आर्मीमध्ये, इक्विव्हॅलेंट टू लेफ्टनंट कर्नल, कळालं का. पण तिथं लेफ्टनंट कर्नलला जी लेवल आहे ती इथं नाही पोलीसमध्ये. पोलीसमध्ये तो वयाच्या रिटायरमेंटपर्यंत DGP होऊ शकतो फक्त. DGP म्हणजे काय, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, स्टेटचा मेन होऊ शकतो तो. पण आर्मीमध्ये बघा कोण होऊ शकते, जनरल. अख्ख्या भारतीय आर्मीचा तो माणूस जनरल होऊ शकतो, कळाला, इंडियन आर्मीचा. पण IPS कुठंपर्यंत जाणार आहे, इथले DGP, इथले महाराष्ट्र सांभाळ. पण आर्मीमध्ये बघा भारतचा अख्खा भारत. कुणाच्या इक्विव्हॅलेंट आहे लेफ्टनंट कर्नल, IPS. लेफ्टनंट कर्नल नंतर लई महत्वाची पोस्ट आहे कर्नल. ह्याला CO पण म्हणतात. CO मीन्स कमांडिंग ऑफिसर. तुम्ही आर्मीच्या पेपरला गेला असला तर तिथे कार होती बघा, त्याच्यावर लाल अक्षरात लिहिलेलं CO. स्कॉर्पिओ होती हिरव्या कलरची, ती CO लिहिलेली होती. त्याच्यावरती बघा 2 स्टार असतील आणि तो एक असेल. तो कर्नल होता तिथला, तो कमांडिंग ऑफिसर होता. ओके. कमांडिंग ऑफिसर असतो, त्याच्या अंडर 800 ते 900 सोल्जर्स असतात. त्याच्यामध्ये 100 ऑफिसर असतील, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट लेवलचे. एक ऑर्डरवरती 900 जण पाळणार त्याची. हे जे ऑर्डर म्हणजे तो कमांडर आहे तिथला, त्याला कमांडंट सुद्धा म्हणतात, कळालं. तुम्ही ऐकला असेल कधी कमांडंट ऑफ इंडिया म्हणजे काय, तो तिथला कमांडिंग ऑफिसर आहे. ओके. लक्षात ठेवा, CO म्हणतात किंवा कर्नल पण म्हणतात. कर्नल नंतर ब्रिगेडियर. आता ही सिनियर पोस्ट आहे सगळ्यात. हिथून सिनियर रँक चालवतात. ह्या कोणाला भेटत नाही शक्यतो. जो CDS करून जातो ना, तो इथंपर्यंत रिटायर होतो. CDS मधून काय 14 वर्ष सर्व्हिस असते काही जणांना. शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणतात त्यांना. शॉर्ट सर्व्हिस म्हणजे काय, 14 वर्ष करायचं आर्मीमध्ये आणि सोडून द्यायचं. ते अग्निवीरचं सांगतो नंतर. सोल्जरसाठी 14 वर्ष करायचं. 14 वर्षापर्यंत तुम्ही कुठंपर्यंत जाता माहिती आहे का, कर्नलपर्यंत. कर्नल नंतर रिटायरमेंट घ्यायची निवांत. कुणाला वाटलं करायचं कंटिन्यू करू शकता, पण 25%च रिमेनिंग घेतात, बाकी 75% ते काढतात. आता इथं कोण जाऊ शकतो एवढ्या मोठ्या पोस्टवर, होच जाऊ शकतो, NDA किंवा IMA मधले जे कॅन्डिडेट आहेत ते जेवढ्या पोस्टला जाऊ शकतात. अजून एक अकॅडमी OTA ला फक्त कर्नलपर्यंत जाऊ शकतो. OTA फक्त कर्नलपर्यंत जाऊ शकतो. ते पण लय नशिबान असला तर, नंतर ते लेफ्टनंट कर्नलपर्यंत रिटायर होते. ओके. 26 वर्ष आर्मीमध्ये जर सेवा केली तर तुम्हाला कर्नलची पोस्ट मिळते. 26 वर्ष मी मॅक्सिमम सांगितले. आता तुम्ही आर्मीच्या पेपरला गेला असेल तर तिथे बंगला बघितला असला बघा, ब्रिगेडियरचा बघितला. तर तो तिथला जो साऊथ कमांड आहे ना, तिथला तो वाईस CO होता, वाईस CO. कारण का त्याच्यावरती पण एक कमांडला कंट्रोल करण्यासाठी असतो, कोण, मेजर जनरल. आता आपल्या आर्मीचं जे साऊथ कमांड आहे ते कुठं आहे, पुण्यामध्ये. त्याला कंट्रोल करण्यासाठी एक असतो, त्याचं नाव असतं लेफ्टनंट जनरल. प्रत्येक कमांडर म्हणजे आपला जनरल आर्मी सांभाळतो अख्खी, त्याच्या अंडर काय कमांड्स असतात. फॉर एक्झाम्पल मेन जो जनरल आहे तो कुठं असतो, दिल्लीमध्ये, तिथे हेडक्वार्टर आहे. बाकीचे जे कमांड आहेत, फॉर एक्झाम्पल पुणे असेल
तुम्हाला पुढे सांगणार आहे. किंवा नॉर्थ कमांड कुठे आहे माहिती आहे तुम्हाला आर्मीचं? जम्मू काश्मीर. कुठं जम्मू काश्मीरमध्ये कुठं? उधमपूर नाही. ओके. फॉर एक्झाम्पल वेस्ट कमांड पण आहे, ईस्ट कमांड पण आहे, ते पण माहीत पाहिजे तुम्हाला विचारतात. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी लेफ्टनंट जनरल असतो, कळलं. आणि त्याच्यानंतर मेजर जनरल, ब्रिगेडियर. आता लक्षात ठेवा, मी ब्रिगेडियर पण अवघड आहे का? 3 स्टार आणि एक अशोक स्तंभ. बघा, याला 1 स्टार लेफ्टनंट कर्नल, 2 स्टार कर्नल, 3 स्टार ब्रिगेडियर. आता पुढे ते हे चालू आहे बघा, तिरची. आणि 1 स्टार म्हणजे कोण? मेजर जनरल. एक एम्बलम म्हणजे लेफ्टनंट जनरल. आणि ज्याला तिन्ही पण आहेत तो कोण? जनरल. हायेस्ट पोस्ट इन इंडियन आर्मी जनरल. फील्ड मार्शल ही पोस्ट आहे, पण ती सेरेमनियल पोस्ट आहे. सेरेमनियल म्हणजे काय? कुणाला तर काही वर्षानंतर एखाद्याला भेटू शकते, पण ती हायेस्ट पोस्ट नाही. हायेस्ट पोस्ट ही आहे, ऐकलंय का? चीफ ऑफ आर्मी स्टाफ, COAS. चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणजे जनरल. का अख्ख्या आर्मी स्टाफचा जो आहे तो जनरल असतो. आत्ता जो आहे तो मनोज पांडे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो नंतर. ओके. कोण? चीफ मार्शल एअरफोर्स. बघा इथं लिहिलं आहे चीफ मार्शल, एअर चीफ मार्शल. हे कशामध्ये येते मग? सॉरी, एअर चीफ मार्शल येते ह्याच्यामध्ये. कळलं का? आर्मीच लक्षात ठेवा. नेव्हीमध्ये सगळ्यात लोएस्ट रँक कोणते? तिथं लेफ्टनंट आहे, तर इथं सब लेफ्टनंट. कळलं का? हां, सब लेफ्टनंट. आणि एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर. तुम्ही NDA पास केली, समजा चांगले मार्क पडले, तुम्हाला एअरफोर्स भेटले, तर तुम्हाला कुठली रँक म्हणणार? फ्लाइंग ऑफिसर. फ्लाइंग ऑफिसर म्हणजे तुम्हाला परमिशन असते, तुम्हाला लायसन भेटतं एरोप्लेनचं किंवा फायटर जेट वगैरे. तुम्ही ट्रेनिंग चांगली केली तर ते देतात. हां, नाही, एअरफोर्समध्ये नाही. हे उलट झालं. लक्षात ठेवा, अशा जे गोल्डन रँक्स असतात ना, ते नेव्हीला असतात. त्यांच्या हातावर पण असतात बघा पट्टे, गोल्डन असतात. त्या गोल्डन त्याला नेव्हीच आहे. आणि जे रिबिन्स असतात अशा निळ्या कलरच्या, ती एअरफोर्स असते. ही जरा इकडं उलट झालं. आर्मीचं बघतो बघा, का लागाय. आणि नेव्हीमध्ये सगळ्यात मोठी रँक कोणती माहिती आहे का? ॲडमिरल ऑफ फ्लीट. विचारलेलं आर्मीचं याच्यामध्ये काय देवा सांगता आलं नव्हतं आपल्याला. आर्मीमध्ये जनरल, नेव्हीमध्ये ॲडमिरल ऑफ फ्लीट आणि मार्शल ऑफ एअरफोर्स. पण ही मार्शल ऑफ एअरफोर्स बंद झाली जरा. आत्ता चालू आहे एअर चीफ मार्शल. त्या तिघांची पण नावं लक्षात ठेवा. आर्मीचं कोण आहे आता? जनरल मनोज पांडे. नेव्हीचा ॲडमिरल कोण आहे आता? आर हरी कुमार. बरोबर, आर हरी कुमार. एअर चीफ मार्शल कोण आहे आता? चौधरी. हां, बरोबर. ते लक्षात ठेवा तुम्ही. चेंज होत राहतात. 2 वर्ष 1.5 वर्ष असतात त्यांचं जॉब. आता ह्याच्या खाली पण असतात, लेफ्टनंटच्या खाली पण असतात काही जण. बघा, सोल्जर म्हणून जातात. बरोबर. सोल्जर गेला ना तुम्ही, सोल्जर म्हणून वयाच्या 21 वर्षापर्यंत भरती असते. सोल्जर म्हणून गेला तर पहिल्यांदा सोल्जर म्हणजे शिपाई. त्याच्यानंतर तुम्ही नाईक होता, नाईक नंतर हवालदार, आणि हवालदार नंतर तुम्हाला स्टार भेटतात. कळलं का? हवालदार नंतर तुम्ही पहिल्यांदा काय होता? नायब सुभेदार. कुणाच्या वडील आर्मीमध्ये आहेत? कुठल्या पोस्टला आहेत? नाना होती सुभेदार. म्हणजे कळलं का? 2 स्टार. हे नॉन कमिशन ऑफिसर आहेत. हे एक्झाम नाही, भरती करून आलेले असतात सोल्जर. त्यांना वय वाढतं ना तसं प्रमोशन होत जातं. हां, सिग्नल्स काय असतं? सिग्नल आहे का नाही, आर्मीमध्ये एक काय रेजिमेंट. तसं मी तर फोटो दाखवणार. आता एक्झाम्पल बघा, मराठा लाईट इन्फेंट्री ऐकला असेल तुम्ही, बरोबर. हां, मग ते मराठा लाईट इन्फेंट्री म्हणजे जे आपले सोल्जर्स महाराष्ट्रामध्ये भरती होतात त्यांना तिथं भेटव. मराठा लाईट इन्फेंट्रीमध्ये पाठवतो. त्याचं ट्रेनिंग कमांड विचारते तुम्हाला. कुठं आहे ते? बेळगावमध्ये. अजून आहे मद्रास रेजिमेंट. कुठं आहे मद्रास रेजिमेंट? अजून तुम्हाला आता जो कॅप्टन विक्रम म्हात्रा जो होता त्याची रेजिमेंट जम्मू आणि काश्मीर रायफल. का मध्य प्रदेशमध्ये. अजून भरपूर आहेत. राजपुताना रायफल्स, सिख लाईट इन्फेंट्री. ओके, भरपूर आहेत रेजिमेंट. कमी. आता हे महत्वाचं लक्षात ठेवा, काय ट्रेनिंग सेंटर्स आहेत आर्मीचे. त्यामध्ये पहिलं ट्रेनिंग सेंटर आहे जिथून तुम्हाला ही भेटेल,
PC म्हणजे काय? परमनंट कमिशन. वयाच्या 60 वर्षापर्यंत आर्मीमध्ये सर्व करू शकता. ती अकॅडमी वाचा. देहरादून. ओके. आता इथं कसं जायचं असतं? NDA पास करून किंवा CDS इथं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग असतं. 1.5 इयर्स. त्यानंतर तुम्ही जर दुसरी वाचा. आता हे OTA आहे ना, ती 2 ठिकाणी, एक चेन्नईला आहे आणि एक गया कुठं आहे? बिहारमध्ये. ओके. 2 ठिकाणी. गयामध्ये कुणाचं ट्रेनिंग होतं माहिती आहे का? वुमेन कॅन्डिडेट्स आणि मेन कॅन्डिडेट्स चेन्नईमध्ये होते. ते आता दोन्ही आपण परमिशन भेटले चेन्नईमध्ये. ओके. पुणेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? पुण्यामध्ये तुम्हाला माहित असेल आपल्या इथं पुण्यामध्ये काय म्हणजे खडकवासला एकमेव ट्रेनिंग आर्मीचं अकॅडमी आहे की जिथं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्हीचं पण ट्रेनिंग होतं. INA मध्ये फक्त कुणाचं होतं माहिती? OTA मध्ये कुणाचं होतं? ते पण आर्मीच. फक्त NDA मध्ये तिघांचं पण होतं. आता NDA मधली थोडी जण असतात नेव्हीची, ती इथं जातात. INA इंडियन नेव्ही अकॅडमी. इंडियन नेव्हल अकॅडमी कुठं आहे माहिती आहे का? इझीमाला चेन्नईमध्ये. एअरफोर्स हैदराबाद. इंडियन एअरफोर्स अकॅडमी कुठे माहिती आहे का? हैदराबादला आहे. करेक्ट, हैदराबादला. रँकनुसार घेतले. हे पहिलं आहे ते फील्ड मार्शल. ओके. FM लिहितो शॉर्ट फॉर्म. ऐका, फील्ड मार्शल ही हायेस्ट रँक आहे आर्मीमध्ये, पण ती रँक जी आहे ना ती सेरेमोनियल रँक आहे. सेरेमोनियल म्हणजे काय माहिती आहे का? ते क्वचित जणांना मिळते, काही जणांना, थोड्या जणांना. म्हणजे आत्तापर्यंत बघा आपल्याला 1947ला इंडिपेंडन्स मिळाला. आता 2023 चालू आहे. मोर दॅन 70 इयर्स झाले. 2 जण झाले आर्मीचे फील्ड मार्शल. कळालं का? म्हणजे आर्मीचे इतके जनरल होऊन गेले. आता 30 नंबर 129 जनरल करंट चालू आहे. त्यामध्ये फक्त 2 जणांना मिळाले. त्यांना पण रिटायरमेंटच्या आधी 14 दिवस फील्ड मार्शलची पोस्ट दिली. रिटायरमेंटच्या आधी 14 दिवस ते रिटायरमेंट घेणारच होते. वॉर जिंकलं 1970 मूवीमध्ये दाखवलं त्यांनी. वेळ भेटला तर तुम्हाला दाखवतो. काय माझ्याकडे मूवी भारी. त्यांना ती पहिली भारतातील फर्स्ट फील्ड मार्शल. हे त्यांचा ओरिजिनल कोट आहे. ज्यांना जेव्हा हे भेटलेलं फील्ड मार्शलची पोस्ट, त्यांचं एज बघा किती, अराउंड 62च्या आसपास होतं. आता हे बघा ते जन्मलेत कधी बघा 1914. ब्रिटिश आर्मीमध्ये ती भरती झाली. ब्रिटिश आर्मी मूवीमध्ये दाखवलं त्यांचं फार लहानपणापासून दाखवलं. ब्रिटिश कसे होते आर्मीमध्ये. आणि जेव्हा वर्ल्ड वॉर सेकंड चालू होतं ना तेव्हा ते ब्रिटिश आर्मीकडनं लढले. त्यांना पोटात 9 गोळ्या लागल्या. जपानच्या आर्मीने जपानच्या वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये पार्टिसिपेट होते. 1947च्या आर्मीमध्ये पार्टिसिपेट होते. इंडियाच्या चायनाच्या वॉरमध्ये पार्टिसिपेट होते. इंडिया बांगलादेशच्या वॉरमध्ये तर जिंकवलंच त्यांनी. जनरलला 4 स्टार असतात. फील्ड मार्शल ही एकमेव गोष्ट आहे की त्याला 5 स्टार ऑफिसर आहे. 5 स्टार म्हणजे 5 स्टार असतात त्या. ओके. ही फील्ड मार्शल पोस्ट तुम्हाला काय आलं? पहिलं कोण होतं? तुम्हाला विचार केली. आता त्याच्यानंतर 2 नंबरची पोस्ट आहे आर्मीमध्ये. म्हणजे ती फील्ड मार्शल कट केली तर सगळ्यात मोठी पोस्ट काय म्हणते त्याला? CDS. कोण आहे बघा CDS? अनिल चव्हाण. आता तुम्ही CDSला बघा किती स्टार आहे? 1 2 3 4. कारण CDSला 4 स्टार असतात. फील्ड मार्शलला फक्त 5 स्टार आहेत. परंतु फील्ड मार्शल आर्मीचा रिलेटेड आहे. किंवा सगळ्याच्या रिलेटेड. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड काय असेल सगळं सगळ्याचा मेन. आणि आपण जॉईन केलं त्यांना 2022. अजून पण आहे बघा. 1 वर्ष झाले जवळपास. ओके. आता हे फील्ड मार्शल कुणाच्या आदेशानुसार काम करतात? फक्त आणि फक्त सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस. कोण असतो? प्रेसिडेंटच्या म्हणण्यानुसार हे काम करतात किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार पण नाही. त्यांच्या त्यांना वाटेल तसं असतं त्यांचं काम. कळलं का? प्रेसिडेंट जो असतो तो सुप्रीम कमांडर असतो.
आता डिफेन्स मिनिस्टर कोण आहे माहिती आहे का? आले तर विचारू शकतो एक्झामला तुमच्या. हे कुठं जन्मलेत? उत्तराखंडमध्ये. ट्रेनिंग कुठनं घेतलंय बघा? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आणि त्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 1.5 वर्षाचं ट्रेनिंग. आर्मीचे जनरल असलेले मनोज पांडे बघा. 1 2 3 4 आणि हे मी तुम्हाला रँक सांगितलेली. ओके. आता हे बॅचेस असतात काय तुमच्या रेजिमेंटनुसार बॅच भेटतं. हे पण काही मेडल्स भेटतात. तुम्ही वॉरमध्ये वगैरे असला सेना मेडल. आता इथं लिहिलंय बघा PVSM. जर विषय काय परम विशिष्ट सेवा मेडल. आता इथं अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल वगैरे काय काय भेटत राहतात. ते वॉरमध्ये पार्टिसिपेट झालं होतं. मी तुम्हाला बॅचेस नंतर सांगणार आहे. मी एक ऑफिसरचं युनिफॉर्मचा फोटो ठेवलाय. त्याच्यामध्ये सगळे बॅचेस आहेत. तुम्ही त्याकडे बघितले कळणार आहे किती दिवसाचं ट्रेनिंग केले, तो कोण आहे, स्पेशल फोर्सेसमध्ये काय आहे, सगळं कळेल तुम्हाला थोडा वेळ थांबायचं. कळलं का? कोण आहे जनरल आता? मनोज पांडे. मनोज पांडे हा एक इंजिनियर आहे. इंजिनियर आहे तो. इंजिनिअरिंग सर्व्हिसमधनं टेक्निकलमधून तो गेलेला आहे एंट्री. तसं मी आता एक्झामचा अभ्यास करतोय. इंजिनिअरिंग एंट्री असते इंजिनियर होणार. तर त्यावेळी ती गेलेली. ओके. तर आणि मनोज पांडे जे ते महाराष्ट्रातले नागपूरचा. आता मनोज मुकुंद नरवणे होते गेल्या वेळी. ते पुण्याचे होते. ते पण महाराष्ट्रातले. हे याच्या आधीचे प्रिव्हियस कोण आहे ते? नरवणे यांचं पुस्तक आलं. तुम्हाला विचारतील करंटमध्ये. काय नाव आहे पुस्तकाचं? लक्षात ठेवा, लिहून घ्या. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. 4 स्टार मिळवण्यापर्यंतचा प्रवास त्यांचा. त्यांचे पप्पा आर्मीमध्ये एअरफोर्समध्ये होते. त्यांचं कसं काय माहिती आहे का? इंटरव्ह्यू आहे. मराठीमध्ये इंटरव्ह्यू देतो. तुम्हाला वेळ भेटला थोड्या वेळात दाखवीन मी. इंटरनेटवर आहे. तर त्यांनी सगळी त्याच्यामध्ये डेस्टिनी लिहिल्या. कसं NDA पर्यंत पोहोचले, कसं एवढ्या मोठ्या पोस्टवर गेले. अजून मराठी विसरले. मराठी असलं भारी बोलतो. काही वर्ष ते साऊथ आफ्रिकेला पण होतं. कमाल तुम्ही RMSला गेलेला बघा. कुठं आहे? गेले बघा. कुठं आहे? कसं वेस्ट. वेस्ट म्हणजे कुठं माहिती आहे का? वाचावर आहे काय? चंदी मंदिर. ते कुठं आहे माहिती आहे? छत्तीसगडमध्ये. ईस्ट म्हणजे कोलकाता. नॉर्थ म्हणजे उधमपूर. कुठं आहे माहिती आहे का? सेंट्रल म्हणजे भारतातलं जे आर्मीचं सेंट्रल मेन जे सेंट्रल म्हणजे मध्य. ते कुठं आहे? लखनौ. कुठं आहे? साऊथ वेस्ट. आणि आर्मीचं हेडक्वार्टर HQ हेडक्वार्टर कुठं आहे माहिती आहे का? बरोबर, दिल्ली. आता हे बघा इथं आहे साऊथ कमांड पुणे आहे का? साऊथ वेस्टर्न जयपूर. सेंट्रल मध्य भारतातलं लखनौ. तिकडं पूर्वेला कुठला आहे? कोलकाता. वरती जम्मू काश्मीरमध्ये कोणतं आहे? उधमपूर. लक्षात ठेवा, मी विचारणार आहे. उधमपूर महत्त्वाचं आहे काय तुमच्या परीक्षेला येणार नाही. कारण का आर्मीमध्ये वरती उधमपूर खूप महत्त्वाचं आहे. हे माहिती आहे तुम्हाला काय? कारगिल वॉर जे झाले त्याचं नाव काय होतं माहिती आहे का? ऑपरेशन विजय. काय नाव होतं? ऑपरेशन विजय. कारगिल वॉर कधी झालेलं? कुणावर झालेलं? पाकिस्तान बरोबर. बरं. इंडिया पाकिस्तान पहिलं युद्ध कधी झालेलं माहिती आहे का? बरोबर. परत आपलं चायना बरोबर वॉर झालेलं आठवतं का तुम्हाला? चायनावर. ते त्याला काय बोलायचं माहिती आहे? सिनो इंडियन वॉर. म्हणजे चायना इंडिया चायना वॉर कधी झालेलं? 1965 ला. कारगिल वॉर कधी झालेलं? इंडिया पाकिस्तान वॉर 1971. तेव्हा बांगलादेश काय झाला? स्वतंत्र झाला. बघा इथं बांगलादेश लिबरेशन वॉर. तुम्हाला सुरज सरांनी पण शिकवलं असणार आहे. बरोबर. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. बाकी काय नाही. हे बघा हे बिपिन रावत आहे आर्मीमध्ये. हां केलं त्यानं. हे बघा हे CDS ला एक असते एक स्टार. हे सगळ्यांना बेल्ट भेटतो आर्मीचा. हे बघा हे जनरल आहेत. सॉरी CDS आहे. जनरल पण होते आर्मीचे. नंतर CDS केलं त्यांना. लय खतरनाक माणूस होतं. हेलिकॉप्टर क्रॅश झालं. हेलिकॉप्टरमध्ये पडले. ते हेलिकॉप्टरवरनं खाली पडले. त्याच्यामध्ये त्यांची बायको पण मेली. ते पण मेले. आणि त्याच्याबरोबर 7-8 ऑफिसर होते ब्रिगेडियर लेवलचे काय काय.
सगळेच हेलिकॉप्टरमध्ये सगळीच जण शहीद झाले. तर बघा यांना पद्मविभूषण अवॉर्ड भेटला. पद्मविभूषण